नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करते आहे. तर संडे असल्यामुळे ना मी ठरवलं होतं की आज संपूर्ण जी किचनची डीप क्लिनिंग करावी. आठवड्याभराची जी वीकली क्लिनिंग असते ना ती संडेच्या दिवशी मी करून घेत असते. म्हणजे आठवड्याभर ताण नसतो, कारण नोकरी, किचन, घर, बाहेरचं सगळं पाहणं सगळं दिवसही पॉसिबल नसतं. सुट्टीच्या दिवशी हे सगळं मी करते. पण आज ना व्हिडिओ तर शूट करत होते, पण मनात एकच होतं की आपण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ शूट करतो, एवढं घरातलं पण बघायचं, नोकरी पण बघायचं आणि आवड म्हणून आपण व्हिडिओ शूट करतो आणि पोहोचवतो आहे सगळ्यांपर्यंत, पण तरीही हवे तसे व्ह्यूज व्हिडिओला येत नाही आहेत. मोजून 2-4 लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात आणि लाईक करतात. मोजून 7 लाईक्स येतात व्हिडिओला, 5 ते 7, आणि व्हिडिओ बघणारे असतात 30 लोक. 30पैकी ॲटलिस्ट 10 लाईक जरी व्हिडिओला आले ना तरी पण असं वाटतं की नाही चला भरपूर लोकांनी व्हिडिओ बघितला, पण तसं अजिबात होत नाही आहेत. 3700 सबस्क्रायबरपैकी फक्त जर 30 लोक व्हिडिओ बघणार असतील तर प्रश्न पडतो की आता व्हिडिओ बनवायचा की नाही. कारण खरं सांगायचं झालं ना तर यूट्यूबचा हा प्रवास माझा काही 1-2 वर्षाचा नाही, मागच्या 6 वर्षांचा आहे. हो, माझी कन्सिस्टन्सी मागे पुढे होत असते, हे मी मान्य करते. पण 100-150 व्ह्यूज पण मनाला पटणारे असतात, पण हल्ली तर 50 व्ह्यूसुद्धा येत नाही आहेत. आणि कधी तर 1 तास होऊन जातो व्हिडिओ टाकून तरीसुद्धा 10 व्ह्यूज झालेले नसतात. त्यामुळे ना असं मानसिक खच्चीकरण होतं, कधी खूप डिप्रेशन येतं. तेव्हा असं वाटायला लागतं की आता बस झालं, आता अजिबातच व्हिडिओज नाही टाकायचे, आता सोडून द्यायचं यूट्यूब. खरंच असंच वाटायला लागलेलं आहे की आता यूट्यूब आपल्यासाठी नाही आहे, सोडून द्यायचं. पण जेव्हा यूट्यूब सोडून द्यायचा विचार केला ना तेव्हा कुठून तरी अशी कोपऱ्यातनं कमेंट येते, कोणीतरी मॅसेज करतं मध्येच की तू व्हिडिओज का टाकत नाही आहे, आम्ही तुझे व्हिडिओजची वाट बघता. जर तुम्ही खरंच माझ्या व्हिडिओची वाट बघता तर तुम्ही लाईक करा, तुम्ही ॲटलिस्ट एक कमेंट, काहीतरी छान व्हिडिओ आहे किंवा नाही आवडली एखादी गोष्ट की हे चुकीचं टाकलेलं आहे किंवा तू हे चुकीचं बोलली, तुम्ही अशीसुद्धा कमेंट करू शकता. मी नेहमी असं म्हणत नाही की पॉझिटिव्हच रिस्पॉन्स आला पाहिजे. कधीतरी निगेटिव्ह रिस्पॉन्स, निगेटिव्ह कमेंट ही पण खूप अशी मोटिवेशनल ठरते व्हिडिओज बनवण्यासाठी. पण काहीच नाही, ना लाईक असतो ना कमेंट असते. मोजून जे 1-2 लोक आहेत ते कमेंट करतात आणि तेच लाईक्स करतात, ते पण जवळचे आहेत. पण बाकी जे रेग्युलर पाहणारे आहेत ते अजिबातच कमेंट आणि लाईक्स करत नाही. त्याच्यामुळे ना खूप डिमोटिवेट होतं आहे. कदाचित असं वाटतं की हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि आता मला पण नाही माहिती की मी टाकेल पण की नाही व्हिडिओ याच्यानंतर, कारण की अजिबातच व्हिडिओ येत नाही आहे. खूप प्रयत्न चालले आहेत, शॉर्ट्स टाकते आहे, लॉंग व्हिडिओ वेळात वेळ काढून मी पोहोचवते आहे तुमच्यापर्यंत, नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न करते आहे. कधी किचनचा, कधी व्लॉगिंगचा, कधी नवीन काहीतरी टाकायचा प्रयत्न करते आहे. पण मला नाही वाटत की आत्ता लोकांना माझे व्हिडिओज किंवा मी आवडते आहे असं म्हणून मला असं वाटतं की आता सोडून द्यावं यूट्यूब, कुठे ते पूर्णविराम द्यावा आता यूट्यूबला. खरंच नको वाटायला लागलेलं आहे आता यूट्यूब, कारण की अजिबातच हे मिळत नाही आहे. आणि यूट्यूबसुद्धा माझे व्हिडिओज आता रिकमेंड करत नाही. जेव्हा यूट्यूब हा रिकमेंड करतो ना, RPM म्हणतात त्याला, तेव्हा आपले व्हिडिओ व्हायरल जात असतात. एक व्हिडिओ व्हायरल जाणं खूप, म्हणजे माझा याच्या आधी एकच व्हिडिओ 1 लाखांपर्यंत गेलेला आहे मोठा. काय असते ती फिलिंग्स मी अनुभवली आहे. पण एखादी व्हिडिओ व्हायरल जाणं आणि त्याच्यानंतर पुन्हा तसा आनंद पुन्हा कधीच न मिळणं, याच्यापेक्षा जास्त दुःखाची गोष्ट आणि डिमोटिवेशनची गोष्ट ना खूपच, म्हणजे खूप वेदनादायी ठरते. त्याच्यामुळे मला आता असं वाटायला लागले आहे की खरंच आपण नको करायला यूट्यूब, आता खरंच सोडून द्यायला पाहिजे. कारण की खूप जास्त मेहनत लागते. अर्धा-पाऊण तास किंवा कधी मोठा व्हिडिओ असेल 20 मिनिटांचा, 1 तास लागतो व्हिडिओ एडिटिंगला. प्लस सकाळच्या गडबडीमध्ये त्याच्यानंतर स्कूलमधनं थकून भागून आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ शूट करणं, कॅमेरा ॲडजस्ट करणं. माझा ट्रायपॉड तुटलेला आहे, त्या तुटलेल्या ट्रायपॉडबरोबर मोबाईल व्यवस्थित त्याच्यात होल्ड करून शूट करणं, त्याच्याबरोबर निधी मध्ये असते तिला हँडल करणं आणि ते सगळं शूट करून तुमच्याबरोबर पोहोचवणं नॉट इझी. आपल्याला असं वाटतं, कारण आता हल्ली खूप यूट्यूबर, खूप कंटेंट क्रिएटर झालेले आहेत, पण प्रत्येकाचा लाईफ वेगळी आहे. मी असं म्हणत नाही की माझ्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, माझीच नोकरी, असं तसं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत, पण कुठेतरी प्रत्येकाला यश मिळतं आहे. त्या ठिकाणी मला अजिबातच यश यूट्यूबने दिलेलं नाही. आतापर्यंत 6 वर्षात फक्त मी एकच पेमेंट घेतलं यूट्यूबकडनं. त्याच्यानंतर मला ना पेमेंट आलेलं आहे, ना माझे डॉलर वाढत आहेत, ना मला पेड प्रमोशन वगैरे काहीच यूट्यूबकडनं लाभ मिळालेला नाही. त्याच्यामुळे यूट्यूब
हे आता पॅशन म्हणजे मला आवडायचं व्हिडिओज टाकायला. का आवडायचं? कारण तुम्हाला माझे व्हिडिओज आवडायचे. पण आता जर माझे व्हिडिओजच आवडत नाही आहे कुणाला, तर मग आता मी व्हिडिओज का टाकावे? म्हणजे आपण कुठलंही काम का करतो? कारण त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळतं, इन्स्पिरेशन मिळतं. पण त्या गोष्टी जर मिळतच नसतील तर का ते काम आपण करावं? जे उदाहरण घ्यायचं झालं तर रोज आपण स्वयंपाक बनवतो, पण आपला स्वयंपाक आवडीने घरातले लोक खातील तर तितक्याच आनंदाने आपण आवडीने तो स्वयंपाक बनवतो आणि घरातले लोक त्याला छान बनवलं जेवण किंवा तृप्त मनाने ते पोट भरून जेवतात. तीसुद्धा आपल्या कामाची पोचपावती असते. पण अशी पोचपावती जर मिळाली नाही तर आपल्याला पण जेवण बनवण्यात आनंद येत नाही. तसंच काहीसं आता माझं झालेलं आहे की आता अजिबातच यूट्यूबमध्ये मला रस वाटत नाही आहे. तर मला नाही माहिती आता याच्या खाली कमेंट येता नाही येत, हा पण व्हिडिओ यूट्यूब लोकांपर्यंत पोहोचवतो नाही पोहोचत. हर एक प्रयत्न करून झाला, खूप सारे नवीन नवीन टॅग्स लावून झाले, SEO करून झाला, सगळं करून झालेलं आहे. यूट्यूबचे व्ह्यूज कसे वाढवायचं ते बघितलं, मॉनिटाईज वगैरे झालेलं आहे चॅनल. त्याच्यामुळे असं नवीन चॅनल सुरू करावं असं वाटत नाही, कारण हेच चॅनल ह्याच चॅनलसाठी किती मेहनत घेतली माझं मला माहिती. एक सबस्क्रायबर मी कसा जोडलेला आहे. दन्नदिशी एक व्हिडिओ व्हायरल गेला माझा कधीतरी आणि मग माझे सबस्क्रायबर वाढून गेले. असं नाही, माझा व्हिडिओ व्हायरल जाण्याआधीच माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. कोरोनाच्या काळामध्येच मी माझे सबस्क्रायबर कंप्लीट करून घेतलेले होते. त्यामुळे तो मला ताण नाही पडला होता, कारण ते मी तेव्हा फेसबुकवरनं वगैरे ते मिळवलेले होते सबस्क्रायबर. त्याच्यानंतर मॉनिटायझेशन झालं आणि मग जेव्हा माझा तो केसांचा व्हिडिओ व्हायरल गेला 1,00,000च्या वर, तेव्हा त्याचं पेमेंट हळूहळू यायला लागलं. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी माझं पेमेंट आलं होतं आणि आता पेमेंटचं काहीच नामोनिशाण नाही आहे. म्हणजे नोकरीमध्ये तरी मला बरा पगार मिळतो, पण यूट्यूबकडनं मला काहीच मिळत नाही आहे. म्हणून आता खरंच असं वाटतं की आता बस झालं, आता नाही म्हणजे नाही, सोडून द्यायचं आता यूट्यूब. खूपच जास्त ताण पडतो आहे आणि आपल्यासाठी नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. कदाचित आपण चांगलं परफॉर्म करत नसू, त्याच्यामुळे आपल्याला हवं तसा मोबदला, हवं तसं रिस्पॉन्स लोकांकडनं मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की हा शेवटचा व्हिडिओ टाकून यूट्यूबला आता पूर्ण विराम लावावा. जे होईल ते बघवून घ्यावं. आणि यूट्यूब पण बऱ्याचदा माझ्यासोबत अशी खेळी खेळतं, जेव्हा मी व्हिडिओज टाकणं बंद करते तेव्हा मध्येच एखादी शॉर्ट व्हिडिओला इतके दंदन व्ह्यूज येतात की मी सुद्धा विचार करते की काय चाललं आहे हे यूट्यूबचं. एक तर अल्गोरिदम प्रॉपर शो होत नाही. माझे जे ऑडियन्स आहे ते कुठले चॅनल बघतात, एक यूट्यूब स्टुडिओमध्ये एक येतं की आपले ऑडियन्स कुठले चॅनल बघतात किंवा कुठले टॉपिक्स बघतात, ते सुद्धा माझ्या याला शो होत नाही आहे. त्याच्यानंतर माझे सगळ्यात आवडते टॉपिक कुठले ते सुद्धा माझ्या याला शो होत नाही आहे. त्याच्यामुळे मला माझ्याच चॅनलचं ॲनालिसिस करणं इतकं जास्त अवघड झालेलं आहे की काय टाकावं किंवा म्हणजे लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचतील, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क माझ्यासाठी आहे. आणि अजिबात इच्छा होत नाही असं काहीसं असताना चांगले टॉपिक म्हणजे कंटेंट आहेत छान, पण मग पुन्हा प्रश्न असतो की इतकी मेहनत घ्यावी आणि जर नाही किंवा नाहीच आपले व्हिडिओ ॲटलिस्ट 100 लोकांपर्यंत पण नाही गेला तर मग काय फायद्याचं. तसंच होतं आहे. 20-30 व्ह्यूज येत आहेत. या 20-30 व्ह्यूमध्ये साधा 0.01 पैसा डॉलरसुद्धा बनत नाही. इतकी मेहनत घेऊ नये. जर इतका आपण टाईम याच्यात इन्व्हेस्ट करतो आहे, वेस्ट आता मी सध्या तरी वेस्टच म्हणेल, वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ थिंग्स झालेला आहे आता. कारण डाटा पॅक जातो, मोबाईलची बॅटरी जाते, एनर्जी वेस्ट होते ह्या सगळ्यामागे आणि त्याचा मोबदला झिरो झालेला आहे. आपण खूप बघतो आता की खूप सारे यूट्यूबर इझिली व्हायरल जातात. आता मॅक्झिमम यूट्यूबर जे नव्याने यूट्यूबर आलेले आहेत त्यांना तर खूपच पटापट त्यांचे चॅनल ग्रो होतं आहे. अगदी इझिली त्यांना 1,000-2,000 व्ह्यूज आणि शॉर्ट्सला तर लाखोंमध्ये व्ह्यूज आहे. माझा एकही शॉर्ट्स आजपर्यंत लाखांमध्ये गेला नाही. माझा लाँग जे व्हिडिओज आहे ते बऱ्यापैकी व्हायरल आहेत. पण आता सध्या हे वर्ष म्हणजे मागच्या 4-5 महिन्यांपासून माझ्या व्हिडिओजला अजिबातच रिस्पॉन्स नाही आहे. असं वाटतं आहे की यूट्यूबने माझं चॅनल म्हणजे असं काढून टाकलेलं आहे यूट्यूबमधनं, की जे लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहे यूट्यूबच्या याच्यातनं किंवा कोणाला बघायला आवडतच नाही आहे किंवा माझं कंटेंट असं नाही आहे की लोकांनी बघावं. तर जे रेग्युलर लोक आहेत त्यांनी मला प्लीज सजेस्ट करा, कमेंट करून सजेस्ट करा की काय करता येईल आणि व्हिडिओज
टाकावे नाही टाकावे हे पण सजेस्ट करा. माझं तर ॲक्च्युअल मत असं आहे की आता खरंच व्हिडिओज नाही टाकावे आणि दुसरं काहीतरी बघावं, अशी म्हणजे दुसरं काहीतरी स्वतःच्या हात डोक्याला काम लावून घ्यावं. कारण शाळेतनं आल्यानंतरचा जो वेळ असतो ना तो थोडा फ्री टाईम होऊन जातो स्वतःसाठी, पण तेव्हा पण असं वाटतं की काहीतरी डोक्याला आणि हाताला काम असावं. कारण की आताच्या जगामध्ये ना प्रत्येकाला पैसा हवासा आहे. मग त्याच्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल. यूट्यूबवर पण भरपूर मेहनत घेतली, 6 वर्ष दिलेत आता, पण आता बाद झालं असं वाटतं आहे. त्यामुळे बघता येईल बघते आता काय करता येईल. तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की काय करायचं काय नाही. आणि बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत, मला भरपूर जण विचारतात की तुझं यूट्यूब चॅनल आहे मग तू कसं स्टार्ट केलं. तर कोरोनात स्टार्ट केलं तर काही माहीत नव्हतं, जस्ट टाकत होती व्हिडिओ. पैसे मिळतात हे पण माहीत नव्हतं मला, पण माझ्या ताईने सांगितलं की त्यातनं इन्कम वगैरे होतं. मग मी यूट्यूबला सर्च केलं की कसं काय. मग ते पॉलिसी असते की 1000 सबस्क्रायबर, मॉनिटायझेशन आणि खूप साऱ्या गोष्टी, मग त्या कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर काय कंटेंट निवडावा हे काहीच समजत नव्हतं. दुसऱ्यांचे व्हिडिओज बघत होती आणि तसंच काहीसं करायचा प्रयत्न करत होती. असंच करत करत 2-3 वर्ष निघून गेले आणि मला वाटतं 2-3 वर्षानंतर चॅनल मॉनिटाईज झालं. आणि मॉनिटाईज झाल्याच्या 2 वर्षानंतर 1 का 1.5 वर्षानंतर पेमेंट आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग अजूनपर्यंत काही पेमेंट आलेलं नाही आहे. बाकी टॅग्स वगैरे सगळं व्यवस्थितलं. आधी टॅग्सचा जो होता तो फायदा खूप झाला. म्हणजे टॅग्स लावल्याने माझा जो व्हिडिओ व्हायरल गेला होता तो खूप छान होता. म्हणजे मी व्हिडिओ टाकला आणि 2 तास टाकलं, 15 मिनटानंतर बघितलं होतं तर मोजून 20 व्ह्यूज होते त्याला. आणि 2 तासानंतर बघितलं तर दंदन त्याचे 50,000 व्ह्यूज झालेले होते. तेव्हा मला कळलं की काय फिलिंग्स असते एखादा व्हिडिओ आपला व्हायरल जातो तेव्हा. ही खूप मोठी फिलिंग्स होती माझ्यासाठी तेव्हा. आणि असं वाटलं होतं की आता कंटिन्यू आपलं चॅनल ग्रो होईल. बट स्टील त्याच्यानंतर माझ्या चॅनलला पुन्हा फुल स्टॉप लागला होता. 1-2 म्हणजे 2,000-1,000 असे व्ह्यूज होते, पण तरी पण ते हवे तसे नाही होते. कारण 1-2 हजारामध्ये पण $1 मिळून जातो असं काहीच नाही आहे. खूप तुटक अमाऊंटमध्ये आपल्याला पैसे, डॉलर्सच्या अमाऊंट येत असते. त्याच्यानंतर शॉर्ट्स व्हायरल गेले नाही. इंस्टाग्रामला माझे व्हिडिओज खूप छान व्हायरल जातात. तिथे माझे फॉलोअर्स पण खूप छान आहेत, पण स्टील तिथून मला अजूनपर्यंत काही प्रमोशन वगैरे मिळालेलं नाही. आणि इंस्टाग्रामचं असं आहे की तिथे मॉनिटायझेशन वगैरे नसतं. जसं यूट्यूबमध्ये मॉनिटाईज झालं की पैसे मिळतात व्हिडिओजचे, तसं इंस्टाग्रामला अजिबात नाही. इंस्टाग्रामचा फायदा असा आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचतो आणि कोलॅबरेशन वगैरे थ्रू आपण इन्कम करू शकतो. बाकी इंस्टाग्राम पर्सनली असं आपल्याला काहीच देत नाही. हा एक इंस्टाग्रामचा तोटा आहे. मग तुमचे कितीही फॉलोअर्स असू द्या, पण यूट्यूबमधनं इन्कम होतं. झालेलं आहे माझंही, पण एकच झालेलं आहे $100. त्याच्यावर आजपर्यंत यूट्यूबने मला काही दिलेलं नाही. तर हीच सगळ्यात मोठी खंत मी आजच्या या व्हिडिओतनं तुम्हाला मांडलेली आहे. माझ्या संडेच्या पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं. किचन क्लिनिंग, नंतर चष्मा टाकायला गेलो होतो, आईकडे गेलो, घरी आली, त्याच्यानंतर स्किन केअर 15 दिवस झाले मी केलं नव्हतं. प्रत्येक आठवड्याला करते, पण 15 दिवस झाले विसरली होती. म्हणून म्हटलं की चला आज स्किन केअर पण करून घेऊ, नाही तर चेहऱ्यावर टेन्शन दिसायला लागतं सगळ्या गोष्टींचं. म्हणून स्किन केअर केलं छान, मस्त स्टीम वगैरे घेतली. आणि मी बाहेरचे कुठलेही प्रोडक्ट लावत नाही. मला जास्तीत जास्त होममेड रेमेडीज आवडतात. या सगळ्या होममेड रेमेडीजसुद्धा मी यूट्यूबला शेअर केल्या होत्या काही 2-3 वर्षापूर्वी. जसं की स्क्रबिंगमध्ये माझं दही आणि तांदळाच्या पिठाचं स्क्रबिंग असतं. त्याच्यानंतर हळद, चंदन पावडर, मुलतानी मिट्टी, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी यांचं मिश्रण. आता थंडीचे दिवस आहे म्हणून थोडंसं ग्लिसरीन किंवा तुम्ही मध आणि लिंबू टाकू शकतात. मला सूट होत नाही म्हणून मी ग्लिसरीन आणि गुलाब पाणी टाकून हे लावलं चेहऱ्याला. त्याच्यानंतर अशी बसून राहिली थोड्या वेळ. गुलाब पाण्याचे बोळे, कापसाचे बोळे ते डोळ्यांवर ठेवले, जेणेकरून डोळ्यांमधली जी आग असते ती निघून जाते. आणि त्याच्यानंतर चेहरा क्लीन केला. आणि हे जे टोनर आहे ते मी बनवून ठेवलेलं आहे रात्री झोपताना लावायला. थोडीशी क्वांटिटी ग्लिसरीन, ऑइली स्किन असल्यामुळे, आणि गुलाब पाणी भरपूर प्रमाणात. याच्याने छान मसाज करून घेतला. आणि याच्यामुळे काय होतं, खूप छान सकाळी म्हणजे रिपेअर होऊन जाते. जर ड्राय झालेली असेल ना थंडीमुळे खूप स्किन, तर ती रिपेअर होते रात्रभरामध्ये. त्यामुळे रोज रात्री झोपताना हे लावलं ना की सकाळी सकाळी स्किनवर छान ग्लो पण आलेला दिसतो आणि स्किन सॉफ्ट अँड स्मूथ पण झालेली असते. तर बस आजचा हा शेवटचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असं म्हणणार नाही, कारण माझे सबस्क्रायबर पण काही वाढत नाही आहे. 3700 सबस्क्रायबर आहेत. त्यामुळे
भेटूया आता. तुमच्या कमेंटवर डिपेंड आहे की तुम्ही काय कमेंट करता, त्याच्यानुसार व्हिडिओ येईल की नाही हे मला माहिती नाही. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हे जे फेशियल मी सजेस्ट केलेलं आहे ना ते तुम्ही करून बघा. खूप छान इफेक्ट आहे आणि होममेड रेमेडी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी इझिली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात आणि खूप बेनिफिशियल आहे. कुठल्याही फंक्शनसाठी ना खूप फायदेमंद ठरतं हे. आणि सकाळी फंक्शन असेल आणि रात्री करून जर झोपलं ना तर सकाळपर्यंत एक छान ग्लो याचा येऊन गेलेला असतो. तर चला, काळजी घ्या. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.